पनवेल तालुक्यातील माळडुंगे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकास कामे व कथित अनधिकृत फार्म हाऊस बांधकामे झाल्याचा आरोप होत असून या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। काही फार्म हाऊस बांधकामांसाठी संबंधित सक्षम प्राधिकरणांची आवश्यक परवानगी घेतली नसतानाही ग्रामपंचायतीकडून आर्थिक व्यवहार करून कागदपत्र पुरवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। यामुळे ग्रामपंचायतीच्या दप्तरातील नोंदी, नमुना रजिस्टर क्रमांक 1 ते 33 तसेच इतर अभिलेखांमध्ये फेरफार किंवा अनियमितता झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे। तसेच अनधिकृत बांधकामांबाबत नोटिसा देऊन संबंधितांकडून लाखो रुपये वसूल करण्यात आल्याच्या चर्चाही फार्म हाऊस मालक व स्थानिकांमध्ये सुरू असल्याचं सांगितले जात आहे। या सर्व प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे। या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते हितेंद्र निकम यांनी 7 मे 2026 रोजी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माळडुंगे ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता। मात्र कायद्यानुसार निर्धारित कालावधी उलटूनही त्यांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही। त्यानंतर त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र कोलटक्के यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले। या अपिलावर 29 जून 2026 रोजी सुनावणी झाली। सुनावणीस हितेंद्र निकम उपस्थित होते। मात्र ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे अनुपस्थित राहिल्याचं सांगण्यात आले। सुनावणीनंतर सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र कोलटक्के यांनी संबंधित माहिती 7 दिवसांच्या आत अर्जदारास उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। मात्र मुदत उलटूनही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप हितेंद्र निकम यांनी केला असून माहिती अधिकार कायद्याचं पालन न केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।